बघा आपण काय बघितलं आता रुदरफोर्डचं अनुप्रारूप बघितलं. रुदरफोर्डचं अनुप्रारूप आपण काय सांगितलं, तर त्याच्यामध्ये अल्फा कणांचा मारा केल्यानंतर आपल्याला काय प्रारूप बघायला मिळालं किंवा काय निरीक्षण बघायला मिळाली. अणूच्या केंद्रभागी काय मिळालं, धनप्रभारित केंद्र. केंद्रका केंद्रक सॉरी केंद्रकात सगळं जवळजवळ मास किंवा वस्तुमान काय झालेलं असतं, एकवटलेलं असतं. त्यानंतर केंद्रकाभोवती काय करत असतात, इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, सर्व इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार आणि केंद्रकावरील धन प्रभार कसा असतो, समान असतो. आणि त्यामुळे त्यामध्ये काय मिळतं, अणु हा कसा येतो, उदासीन येतो. आणि अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय असते रे, पोकळ जागा असते. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला रे, त्यानं इलेक्ट्रॉन वर्तुळाकार फिरत असतात आणि वर्तुळाकार फिरत असेल तर त्यामध्ये ते काय करतात रे, ऊर्जा गमावतात. मग ऊर्जा गमावतात, परंतु अणूमध्ये तसं काही दिसत नाही. आणि हे कोण सांगू शकला नाहीये, रुदरफोर्ड सांगू शकला नाही. म्हणून मग आपल्याला कोणाचं अनुप्रारूप आलं, तर बोरचं स्थायी कक्षा अनुप्रारूप आलं. ते कधी मांडलं गेलंय बघा, 1913. बघा वेगवेगळी प्रारूप आपण बघितली, त्यांची आपल्याला हे पण माहित पाहिजे, क्रम पण माहित पाहिजे. काय क्रम लागतोय रे, पहिल्यांदा कोणाचं वाटल्यास बघा, इथं लिहितो मी थोडस, तर थोडस मागे गेलं तरी हरकत नाही, आपल्याला ते क्रम पण लक्षात पाहिजे. पहिल्यांदा कोणाला येते, डाल्टन. ठीक आहे, डाल्टनचा अनुप्रारूप आपल्याला बघायला मिळालं, ते कधी होतं रे, 1803. त्यानंतर कोण आले, थॉम्सन. थॉम्सन थॉम्सन यांनी 1904, बरोबर ना. त्याच्यानंतर कोण आलेत आता, रुदरफोर्ड. रुदरफोर्ड रुदरफोर्डनी कधी मांडलं, 1911. आणि मग कोणाला येत होता, बोर. बोर यांनी कधी मांडलंय, 1913 मध्ये अनुप्रारूप मांडलेलं आहे. ठीक आहे, बघा आपल्याला ही वेगवेगळी अनुप्रारूप बघायला मिळतात आणि त्यानुसार प्रत्येकानं आपलं योगदान दिलंय. थोडक्यात काय केलंय बघा, प्रत्येकानं एकमेकांच्या चुका काढीत बसल्या. ठीक आहे, डाल्टनच्या वरती कुणी चूक काढली, थॉम्सननं. डाल्टन काय म्हणत होता रे, अणु हा अविभाज्य आहे, परंतु थॉम्सननं काय सांगितलं, अणुमध्ये इलेक्ट्रॉन असतात म्हटल्यानंतर विभाजित झाला. मग तो काय सांगू शकला नाही, इलेक्ट्रॉन कसे असतात आणि धनप्रभार कुठून आला, हा हे कोण सांगू शकला नाही, थॉम्सन सांगू शकला नाही. ते कोणी सांगितलं, रुदरफोर्डनं सांगितलं. रुदरफोर्डनं काय सांगितलं रे, केंद्रकामध्ये धनप्रभार असतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरतात. ठीक आहे, आता मग तरी सुद्धा रुदरफोर्ड मध्ये काय प्रॉब्लेम आला, इलेक्ट्रॉन जर फिरत असतील तर ते काय करणार आहे, आपली ऊर्जा गमावणार. परंतु तसं काय घडलं नाही. मग ते सांगण्याचं काम कोणी केलं, आता बोरनं केलं. म्हणजे बघा, बोरनं आता रुदरफोर्डच्या पुढली पायरी चढलेला आहे. मग त्याच्यामध्ये बघा, रुदरफोर्डनं आपली काही म्हणजेच काय मांडलेली आहेत, तत्व मांडलेले आहेत किंवा आधार तत्व म्हटलं जातं ना. तर ती आधार तत्व काय आहे ते आपण इथं आता विचारात घेऊया. एक मिनिट, मी इथं लिहितो काय, आधार तत्व. आधार तत्व किंवा आधार तत्वे म्हणूया. तर पहिलं आधार तत्व कोणतं येणार, पहिलं आधार तत्व. आता पहिलं आधार तत्व त्यानं काय सांगितलं बघा, केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात बघा, केंद्रका भोवती, मी थोडक्यात लिहितोय, सगळंच नाही लिहायची गरज आपल्याला, तर आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं काय आधार तत्व आहे. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन 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 परिभ्रमण करत असताना, म्हणजेच परिभ्रमण करताना समकेंद्री वर्तुळात वर्तुळाकार कक्षेत फिरतात. वर्तुळाकार कक्षेत फिरतात म्हणजे काय रे, तर आता बघा त्याच्यासाठी आपण काय करूया, इथे एक तर बघा, पहिली गोष्ट म्हणजेच काय, अणूच्या केंद्रभागी कोण आहे रे, केंद्रक. बरोबर आहे, केंद्रकामध्ये काय असतो रे, धनप्रभार. आता इलेक्ट्रॉन जे फिरतात हे कशामध्ये फिरत असतात रे, तर समकेंद्री वर्तुळ कक्षेमध्ये किंवा वर्तुळाकार कक्षेमध्ये. आता समकेंद्री म्हणजे काय, ते आता महत्वाचं आहे आपल्याला इथं. समकेंद्री म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, प्रत्येक वर्तुळ कक्षेचा केंद्रबिंदू हा काय असणार आहे, एकच असणार आहे. प्रत्येक वर्तुळ कक्षेचा केंद्रबिंदू कसा असणार आहे, एकच आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे बघा, हे असे मी काय काढलीत रे,
कक्षा काढल्या आणि ह्या प्रत्येक कक्षेचा केंद्रबिंदू कोण असणार आहे, इथंच असणार. म्हणजे बघा, ही झाली पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. आलं लक्षात? मग प्रत्येकाचं बघा, त्रिज्या कुठनं मोजणार रे, इथनच मोजणार. बरोबर आहे? कुठनं मोजणार, केंद्रकाच्या सेंटर पासून ती मोजणार. म्हटल्यानंतर काय ना, ही झाली पहिल्याची त्रिज्या, ही झाली काय दुसऱ्या कक्षेची त्रिज्या, ही काय झाली तिसऱ्या कक्षेची त्रिज्या. म्हणजेच बघा, प्रत्येक आपण समकेंद्री वर्तुळ कोणाला म्हटलं जातं, ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू काय असतो, एकच असतो, त्यांना काय म्हणतात, समकेंद्री वर्तुळ. म्हणजे सगळ्या वर्तुळांचा केंद्रबिंदू काय पाहिजे, एकच पाहिजे. म्हणून बघा, इथं पहिलं त्यानं आधार तत्व काय म्हणलं रे, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करताना समकेंद्री वर्तुळ कक्षेत फिरतात. ओके. म्हणजे आता इथं बघा, समकेंद्री वर्तुळ कक्षेमध्ये कोण फिरत असणार आहे, इथं एक इलेक्ट्रॉन दिला, इथं इलेक्ट्रॉन. आता बघा, हे ऍक्च्युली कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, ते नंतर आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन असे समकेंद्री वर्तुळामध्ये वर्तुळ कक्षेमध्ये फिरत असतात. हे झालं पहिलं आधार तत्व. दुसरं आधार तत्व काय बघा, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. काय असते बघा, विशिष्ट कक्षेत असताना, विशिष्ट कक्षेत असताना 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 इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. कशी असते, स्थिर असते. अर्थ काय झाला बघा रे, तर एका कक्षेमध्ये, म्हणजे ह्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन असेल, हा एक इलेक्ट्रॉन झाला, हा एक इलेक्ट्रॉन झाला, इथं असे दोन इलेक्ट्रॉन झाले, इथं आपण असे बरेचसे इलेक्ट्रॉन दाखवले, समजूया आपण. तर लक्षात ठेवायचं, ह्या विशिष्ट कक्षेमध्ये जर हे इलेक्ट्रॉन बघितले ना, तर ह्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी असणार आहे ती बदलणार नाही, एकसारखीच असणार, बदलणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ह्याची 10 एवढी ऊर्जा असेल, तर ह्याची सुद्धा किती असणार आहे, 10. एका कक्षेत आहेत ना, आणि एका कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा असते ती स्थिर असते, ती बदलत नाही. 10 आपल्याला मिळेल. ह्याच्यात समजा 20 आहे, तर इथं सगळ्यांची काय मिळणार ऊर्जा आहे आपल्याला, 20. बरोबर आहे? ह्याच्यात 30 आहे, तर इथं काय मिळणार, प्रत्येक इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती मिळणार, 30च मिळणार. म्हणजेच विशिष्ट कक्षेमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा असते ती कशी असते, स्थिर असते. आता बघा, मी उदाहरणार्थ दुसरं पण सांगतो. आता उदाहरणार्थ की आपल्याकडं वेगवेगळे गट आहेत. आता वेगवेगळे गट म्हणजेच काय, पैलवान आहेत आपल्याकडे, पैलवान लोक आपल्याकडे आहेत. ठीक आहे, पैलवान. आता पैलवान 50 किलोचा एक गट आहे. काय, 50 किलो. आता मला सांगा, 50 किलो मध्ये एकच व्यक्ती असेल का, नाही. बरोबर आहे? मी म्हणतो की 50 किलो मध्ये ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि ई नावाचा एक व्यक्ती आहे, असे दोन व्यक्ती आहेत 50 किलो मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बघा, मी दुसरी कक्षा घेतो, ती म्हणजेच काय, 60 किलोची आहे. 60 किलो मध्ये पण काही लोक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सी आहे, त्यानंतर डी आहे, त्यानंतर एफ आहे. ठीक आहे, हे 3 व्यक्ती आहेत. त्यानंतर 70 किलोचा एक जण आहे, 70 किलोचा एक गट आहे, आणि याच्यामध्ये जे आणि के असे दोघ जण आहेत. ठीक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन मिळाली, तर 70 किलोचा गट वेगळा आहे, म्हणजे ही कक्षा वेगळी आहे. जसं बघा, इथं 10 किलोची आहे, इथं कितीची आहे रे, 20 किलोची, इथं कितीची आहे, 30 किलोची. मग तसे ह्या पण कक्षाच आहेत. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये किती किलोचे लोक ठेवलेत आपण, पैलवान ठेवलेत 50 किलोचे. दुसऱ्या कक्षेमध्ये किती ठेवलेत, 60 किलोचे. तिसऱ्या कक्षेमध्ये 70 किलोचे. आता के ला काय करायचं आहे, के ला 60 किलोच्या गटामध्ये खेळायचं आहे. 60 किलोच्या गटात खेळायचं आहे, गटात खेळायचे आहे. तर त्याने काय केलं पाहिजे बघा, के कुठं आहे रे, 70 किलोच्या गटात आहे, परंतु त्याला कोणत्या गटात खेळायचं आहे, 60 किलोच्या गटात खेळायचं आहे. काय करायला पाहिजे त्यानं, साधं उत्तर आहे, बोला. बघा, हे वजन आहेत ना, ही प्रत्येकाची वजन आहेत. मला सांगा, केचं वजन किती किलो असणार आहे, 70 किलो, आणि त्याला खेळायचं आहे कुठं सांगा, 60 किलोच्या गटात. काय करायला पाहिजे त्यानं, वजन कमी करायला पाहिजे. किती वजन कमी करायला पाहिजे रे, 10 किलो. म्हणजे बघा, ह्याला हितनं ह्या कक्षेतनं काय करायचं आहे, ह्या कक्षेत उडी मारायची आहे. एका कक्षेतनं काय करायचंय, दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारायची आहे. एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत उडी मारत असताना त्याला काय करावं लागतं, आपल्या जवळचं वजन
वजन कमी करावं लागतं. तसं लक्षात ठेवायचं. ज्यावेळी ह्या इलेक्ट्रॉनला काय करायचं आहे, ह्या कक्षेमधून ह्या कक्षेमध्ये उडी मारायची आहे. तर ह्या कक्षेमध्ये त्याची ऊर्जा किती आहे, 30. आणि ह्या कक्षेमध्ये ऊर्जा किती असते, 20. मग ह्याला ह्या कक्षेमधून ह्या कक्षेत येताना काय करायला पाहिजे, आपल्या जवळची 10 एवढी ऊर्जा काय करायला पाहिजे, 10 ऊर्जा काय करायला पाहिजे, बाहेर फेकून द्यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवायचं. त्यानं तिसरं आधार तत्व मांडलं. आता तिसरं आधार तत्व काय बघा, इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत उडी मारताना, बघा, बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत उडी मारताना आणि आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत, बघा दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. बाहेरतील कक्षेतून आतील कक्षात उडी मारत असताना काय करतोय बघा, इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका एवढी ऊर्जा उत्सर्जित करतो म्हणजेच काय रे, बाहेर फेकतो. ठीक आहे, म्हणजे त्याला स्वतःजवळची ऊर्जा काय करावी लागते रे, काढून टाकावी लागते, कमी करावी लागते. आणि ह्याच्या बरोबर याच्या उलट म्हणजेच काय रे, आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना काय करायला पाहिजे, फरका एवढी ऊर्जा शोषण करतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, आता मी तेच सांगितलं. बघा काय झालं रे, के ला काय करायचं होतं, 60 किलोच्या घटात खेळायचं होतं. म्हणून त्यानं आपल्याजवळ आपलं वजन काय केलं रे, कमी केलं म्हणजे काय, उत्सर्जित केलं, बाहेर फेकून दिलं. तसं बघा, 30 एवढ्या ऊर्जेतून जर तुम्हाला 20 एवढ्या ऊर्जेत यायचं असेल तर आपल्या जवळची 10 ऊर्जा काय करायला पाहिजे, उत्सर्जित. बरोबर ना, उत्सर्जित. असं का म्हटलं रे, उत्सर्जित. कुठल्या कक्षेतून तुम्ही कुठल्या कक्षेत यायला लागलाय, बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत यायला लागलाय. आणि जर तुम्ही समजा ह्या इलेक्ट्रॉनला, हा किती ऊर्जेचा इलेक्ट्रॉन आहे, 10, त्याला जर समजा 20 एवढ्या ऊर्जेमध्ये जायचं आहे, म्हणजे तो कोणत्या कक्षेतून कोणत्या कक्षेत जायला लागला रे, आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत जायला लागलाय. काय करायला पाहिजे त्याला, आता उदाहरणार्थ बघा, 50 किलो मध्ये ई आहे, ह्या ई ला 60 किलो मध्ये खेळायचं आहे. काय करणार तो, 10 किलो वजन वाढवणार. मग वाढवणार म्हटल्यानंतर शोषून घ्यायला पाहिजे ना, बाहेरचं खाऊन काय करायला पाहिजे, आज शोषून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्याला काय करायला पाहिजे रे, 70 किलोच्याला 60 किलो मध्ये करताना कमी करायला पाहिजे. म्हणजे शरीरातलं वजन काय करायला पाहिजे, बाहेर फेकून द्यायला पाहिजे, उत्सर्जित करायला पाहिजे. मग त्यासाठी तो आपण काहीतरी जास्त व्यायाम लावणार आणि खाया देणार नाही. आणि ह्याला जर 50 किलोच्याला जर 60 किलोच्या मध्ये खेळायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्याला खाया घालायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तो काय करणार, 10 ऊर्जा असलेला इलेक्ट्रॉन जर 20 ऊर्जेमध्ये जायचा असेल तर तो काय करणार, 10 एवढी ऊर्जा शोषणार. बरोबर आहे का, शोषण करतो. आणि म्हणून बोरची ही 3 आधार तत्व आपल्याला मिळाली. काय काय आधार तत्व आहेत, केंद्रकाभोवती जो इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात ते कसे असतात रे, समकेंद्री वर्तुळ कक्षेत फिरतात. दुसरं त्यानं काय सांगितलं, एका विशिष्ट कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन असेल, बघा इथं तेच केलंय. बोल काय केलं, पहिली कक्षा विशिष्ट कक्षा आली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं हे काय ऊर्जा स्थिर आहे ना, 10 ऊर्जा कशी असते, स्थिर असते. बघा ह्या कक्षेमध्ये 20 सगळीकडे 20च दिसणार, त्या कक्षेमध्ये 30 सगळीकडे 30च दिसणार. विशिष्ट कक्षेमध्ये ऊर्जा कशी असते, स्थिर असते. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ज्यावेळी बाहेरील कक्षेतून आतल्या कक्षेत उडी मारतो त्यावेळी काय करतो रे, ऊर्जा उत्सर्जित करतो. आणि आतल्या कक्षेतून बाहेरल्या कक्षेत उडी मारतो त्यावेळी काय करतो, ऊर्जा शोषण करतो. म्हणून बघा थोडक्यात आपण उदाहरण कोणाचं घ्यायचं, पैलवानाचं. 70 किलोच्या पैलवानाला जर 60 किलोच्या गटात खेळायचं असेल तर त्यानं काय करायला पाहिजे रे, वजन बाहेर फेकून द्यायला पाहिजे, म्हणजे कमी करायला पाहिजे. आणि 50 किलोच्या पैलवानाला जर 60 किलोच्या गटामध्ये खेळायचं असेल तर काय करायला पाहिजे, 10 किलो एवढं वजन काय करायला पाहिजे, शोषण करायला पाहिजे, म्हणजेच वाढवायला पाहिजे.
तर अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतात, हे बोहरचे स्थायी कक्षा अनुप्रारूप बघायला मिळतं. लक्षात आलं का? याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या? आधार तत्व. आणि त्यानुसार मग याच्यानंतर बरेचसे आणि अनुप्रारूप मांडली गेलीत. परंतु बोहरचं स्थायी कक्षा अनुप्रारूप जे आहे ते खूप महत्वाचं आपल्याला बघायला मिळालं. बघा, एकूण आपण काय बघितलेत रे? 4 अनुप्रारूप बघितलेत. पहिलं कुणाचं? डाल्टन. डाल्टननं काय सांगितलं? थोडक्यात सांगूया. अणु हा अविभाजित आणि अनाशवंत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थॉम्सननं काय केलं रे? अणूमध्ये इलेक्ट्रॉन असतात म्हणून सांगितलं आणि मग त्यामुळे त्यानं प्लम पुडिंग अनुप्रारूप मांडलं. म्हणजे उदाहरणार्थ कलिंगडासारखं प्रारूप मांडलं. त्यानंतर कोण आले? रुदरफोर्ड. रुदरफोर्डनं काय सांगितलं रे? केंद्रभागी केंद्रक असतो. सगळं वजन त्याच्यात साठवलेलं असतं. त्याच्यानंतर काय? इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरत असतात. बरोबर आहे? आणि जेवढा ऋणप्रभार इलेक्ट्रॉनवरती असतो तेवढाच धनप्रभार कुठं असतो? अणूच्या केंद्रकात असतो. आणि इलेक्ट्रॉन आणि अणू यांच्यामध्ये काय असतो? पोकळ जागा असतो. झालं. त्याच्यानंतर कोण आले? बोर. बोरनं काय केलं? 3 आधार तत्व मांडली. काय सांगितलं? इलेक्ट्रॉन हे समकेंद्री वर्तुळ कक्षेमध्ये फिरतात. दुसरं काय सांगितलं? विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉन ऊर्जा स्थिर असते. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलं? बाहेरच्या कक्षेतनं आतल्या कक्षेत उडी मारताना ऊर्जा उत्सर्जित होते आणि आतल्या कक्षेतून बाहेरल्या कक्षेत उडी मारत असताना ऊर्जा शोषली जाते किंवा शोषण केली जाते. असं आपल्याला बघायला मिळालं. लक्षात आलं का?